नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेमध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला इथे दिसून येणार की कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड 28/8/2025 रोजी ही जी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोकण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. आता बघा, सर्वात आधी जर बघितलं, तुम्हाला इथं पदाचे नाव देण्यात आलेले आहे. त्यासोबत बघा, तुम्हाला कॅटेगरी वाईज किती जागा आहेत आणि टोटल जागा किती रिक्त आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं तर पदाचे नाव बघा, असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनियर. यासाठी जर बघितलं, टोटल जे 10 व्हॅकन्सी रिक्त आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता कॅटेगरी वाईज पण तुम्हाला इथे डाटा देण्यात आलेला आहे. सीनियर टेक्निकल असिस्टंट साठी जर बघितलं, टोटल 19 जागा रिक्त आहेत. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट साठी 21 जागा आणि टेक्निकल असिस्टंट साठी जर बघितलं 30 जागा. असे करून जर बघितलं, टोटल 80 जागेसाठी ही जी पद भरती आहे ते म्हणजे की याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, मंथली तुम्हाला किती सॅलरी मिळणार आहे, जे की बघा सिटी वाईज तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता बघा, असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनियर साठी जर बघितलं, एक्स क्लास सिटीज मध्ये जर तुमचे प्रमोशन झालं, म्हणजेच की त्या ठिकाणी जर तुमचं काम लागलं, तर बघा 76,660 एवढी तुम्हाला सॅलरी देण्यात येणार आहे. आणि वाय क्लास सिटीमध्ये जर काम लागलं तर बघा 71,900 आणि झेड क्लास सिटीमध्ये जर तुमचं काम लागलं तर बघा 67,140 रुपये एवढी तुमची जे वेतन श्रेणी राहणार आहे मंथली. त्यासोबत बघा, इथं प्रत्येक पदानुसार त्याची वेतन श्रेणी जी आहे तुम्हाला देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघून घेसाल. टेक्निकल असिस्टंट साठी जर बघितलं तर बघा, ऍज पर एक्स क्लास सिटीमध्ये बघा 40,500 आणि वाय क्लास सिटी म्हणजे 38,000 आणि झेड क्लास सिटी मध्ये जर बघितलं 35,500 एवढी वेतन श्रेणी देण्यात येणार आहे. आता बघा, यामध्ये जर बघितलं, वेतन श्रेणी सोबतच तुम्हाला जे म्हणजे की डिअरनेस अलाउन्स, हाऊस रेट अलाउन्स आणि कन्व्हिनियन्स मोबाईल अलाउन्स, जे की सर्व काही जे म्हणजे की भत्ते आहेत तुम्हाला इथे देण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणजे की अॅन्युअल जर बघितलं म्हणजे की इयरली तुमची जे सॅलरी आहे त्यामध्ये 4% इन्क्रीज होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. अदर अलाउन्स आणि फॅसिलिटीज बद्दल पण इथे माहिती देण्यात आलेली आहे. त्याचसोबत बघा, ट्रॅव्हल फॅसिलिटीज, रेस्ट हाऊस अँड हॉटेल याबद्दलची पण माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, तुम्हाला इथं लिव्ह पण देण्यात येतील की किती वर्षाला किती लिव्ह आहे, यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही सविस्तर वाचून घेसाल. आता बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि एज डिटेल बद्दल जर बघितलं, याची माहिती मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्याआधी बघा, तुम्हाला इंस्ट्रक्शन शीट मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, तुम्हाला इथं याचं जर सिलेक्शन जर बघितलं आपण, सिलेक्शन प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, तर बघा, म्हणजेच की ही जी सिलेक्शन प्रक्रिया आहे, वॉक इन इंटरव्ह्यू, म्हणजेच की यामध्ये कुठल्याही प्रकारची जी एक्झाम आहे ती कंडक्ट केल्या जाणार नाही आहे. त्यासोबतच बघा, इथं रजिस्ट्रेशन टाइम देण्यात आलेला आहे, तो की तुम्ही बघू शकता. आता बघा, खाली काय सांगण्यात आलेलं आहे की डेट ऑफ वॉक इन इंटरव्ह्यू, म्हणजेच की पदानुसार तुम्हाला कोणत्या तारखेला म्हणजेच की इंटरव्ह्यूला जाणं पडणार. आता बघा, असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी जर बघितलं तर 12 सप्टेंबर 2025 या तारखेला जावं लागणार आहे. सिनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी 15/9/2025, ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 16/9/2025 आणि टेक्निकल असिस्टंटसाठी 18/9/2025 या तारखेला तुम्हाला जावं लागणार आहे. आता बघा, इंटरव्ह्यूचा म्हणजे की ठिकाण कोणतं असणार आहे, तर बघा, एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, नियर सी उर्स रेल्वे स्टेशन, सेक्टर 40, सी उर्स वेस्ट, नवी मुंबई. हे जे तुमचं म्हणजे की इंटरव्ह्यूचं ठिकाण देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही इथे बघू शकता. यावरती तुम्हाला म्हणजे की इंटरव्ह्यू देण्याकरिता जावं लागणार आहे. आणि त्यासोबत बघा, तुम्हाला इथं ऍप्लिकेशन जो फॉर्म आहे यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, तो मी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म पण दाखवणार आहे. आता बघा, इथं सेल्फ अटेस्टेड जे डॉक्युमेंट आहे, जे की अटॅच करावं लागणार आहे तुम्हाला ऍप्लिकेशन सोबत, तुम्ही इथं बघू शकता टोटल डॉक्युमेंट कोणकोणचे आहे. आता बघा, ही जी पीडीएफ आहे सविस्तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे, त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती बघून घेसाल. आता बघा, इथं सिलेक्शन प्रोसेस बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे की सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार. तर बघा, the candidate shall arrive at the time and venue and get registered with the nominated KRCL official for the walk-in interview as indicated. Group discussion or any other elimination round like written test etc. बघा, वॉक इन इंटरव्ह्यू तर होणार आहे, पण बघा जशी काही म्हणजे की यामध्ये काय सांगण्यात आलेली, कॅन बी इंट्रोड्यूस डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कॅन्डिडेट अँड दोज कॅन्डिडेट हू गेट थ्रू इन द एलिमिनेशन राउंड विल बी कॉल्ड फॉर द प्रोसेस ऑफ सिलेक्शन. आता बघा, यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कॅन्डिडेट किती अवेलेबल राहतात प्रत्येक पदासाठी. त्यानुसार जर बघितलं, तुमची ग्रुप डिस्कशन पण होऊ शकते किंवा बघा त्याची म्हणजे की रिटन टेस्ट पण होऊ शकते, जेणेकरून बघा, जे विद्यार्थी जास्त झालेले आहेत पदानुसार तर त्यांना एलिमिनेटेड कशा प्रकारे करता येणार आहे, तर बघा, ग्रुप डिस्कशन किंवा रिटन टेस्ट म्हणजे की ठेवण्यात येणार आहे. आणि विद्यार्थी जर जास्त आले नाही तर बघा, इंटरव्ह्यू थ्रू जे तुमची म्हणजे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या.
आणि बघा ही जी तुमची एक्झाम आहे ती 3 वर्षाची कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. यामध्ये तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो म्हणजे की तुमच्या परफॉर्मन्सवर डिपेंड राहणार आहे. यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स बघून तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो वाढवण्यात येऊ शकते. बघा कॉन्ट्रॅक्ट भरती असून पण ही जी सॅलरी देण्यात येणार आहे ते बघा तुम्हाला म्हणजे की जे रेग्युलर सॅलरी असते त्याप्रमाणे देण्यात येणार आहे. त्यासोबत बघा तुम्हाला संपूर्ण जे काही भत्ते मिळतात ते संपूर्ण भत्ते तुम्हाला देण्यात येतील. आता बघा मी तुम्हाला समोर सांगतो, की म्हणजे की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे पदानुसार, जेणेकरून तुम्ही अप्लाय करू शकाल. आता बघा शैक्षणिक पात्रता बघण्या अगोदर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फॉर्मॅटबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात, तुम्हाला इथं पोस्ट नेम टाकावं लागणार आहे आणि तुमचा इथं फोटो लागणार आहे. त्यासोबत बघा हे जे बेसिक माहिती आहे तुम्ही इथं बघून घेसाल. जे की बघा तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कम्युनिटी संपूर्ण माहिती तुम्ही फिल करून घेसाल आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय झालेलं आहे ते तुम्हाला या रकान्यामध्ये भरायचं आहे. नेम ऑफ द एक्झामिनेशन, इयर ऑफ पासिंग, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पास केलेला आहे आणि अदर क्वालिफिकेशन जर काही झालेलं असेल तर तुम्ही ते पण इथं फिल करू शकता. आता त्यासोबत बघा इथं सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट तुम्हाला इथं सिग्नेचर करावं लागणार आहे आणि इथं जे काही तुमचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत तुम्हाला इथं टिक मार्क करायची आहे आणि सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट आणि नेम ऑफ ॲप्लिकंट ते तुम्हाला इथे फिल करून जो फॉर्म आहे तिथं म्हणजे की वॉक इन इंटरव्ह्यूच्या टाईमला तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे. आता बघा इथं पदानुसार जर बघितलं शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय लागणार आहे याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी जर बघितलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर बघा फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विल नॉट लेस दॅन 60% मार्क्स. बघा 60% पेक्षा तुमचं जे डिग्री किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेला नसावा. 60% म्हणजे की मिनिमम जे आहे ते क्रायटेरिया देण्यात आलेलं आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता वर्क एक्सपिरियन्स बद्दल जर माहिती बघितली आपण तर बघा मिनिमम 6 इयर एक्सपिरियन्स फॉर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अँड 8 इयर एक्सपिरियन्स फॉर डिप्लोमा होल्डर इन रेल्वे electrification projects such as overhead equipment, power supply installment, electrical general service in Indian Railway, PSU, metro or private firm having minimum annual turnover of 300 crore. बघा यामध्ये तुम्हाला जर बघितलं तुमची इंजिनिअरिंग झालेली असेल तर 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि तुमची जर का डिप्लोमा झालेला असेल तर 8 वर्षाचा अनुभव तुम्हाला यामध्ये मागण्यात आलेला आहे. जे की बघा प्रायव्हेट सेक्टर असेल, इलेक्ट्रिकल म्हणजे की रेल्वे सेक्टरमध्ये असेल, जे काही संपूर्ण सेक्टर आहे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. आता बघा ब्रीफ डिस्क्रिप्शन आणि ड्युटीज बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. ती संपूर्ण बघून घेसाल आणि एसेन्शियल ड्युटीज काय राहणार आहे संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. आता बघा या पदासाठी जर एज लिमिट जर बघितली तर बघा मिनिमम जे आहे 18 वर्ष आणि मॅक्सिमम जर बघितलं 45 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्याच खाली बघा दुसरं जे पद आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल. यासाठी जर बघितलं फुल टाइम इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ नॉट लेस दॅन 60% मार्क्स. बघा यामध्ये पण बघितलं तर सेम तुम्हाला जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये पण बघा तुमची जी डिग्री आहे आणि डिप्लोमा आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये 60% पेक्षा कमी जर गुण मिळालेले असतील तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा यामध्ये तर बघा तुम्ही यासाठी पात्र नसाल. आणि यामध्ये जर बघितलं वर्क एक्सपिरियन्स बद्दल तर बघा मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स फॉर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अँड 3 इयर एक्सपिरियन्स फॉर डिप्लोमा होल्डर. बघा यामध्ये जर अनुभवाचा जर क्रायटेरिया बघितला आपण तर बघा इथं इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी तर 1 वर्षाचा अनुभव आणि जे डिप्लोमा होल्डर आहे त्यांच्यासाठी 3 वर्षाचा अनुभव यामध्ये मागण्यात आलेला आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा यामध्ये तुम्हाला वयाची लिमिट जर बघितली 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. आता बघा 3 नंबरचं जे पद आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल. यासाठी जर बघितलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर बघा फुल टाइम इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ नॉट लेस दॅन 60% मार्क. यामध्ये पण जर बघितलं तर बघा सेम तुम्हाला शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे जी की आपण वरील 2 पदासाठी बघितली. आता बघा यामध्ये वर्क एक्सपिरियन्स बद्दल काय माहिती देण्यात आलेली आहे की मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स फॉर डिप्लोमा होल्डर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट सच एज ओव्हरहेड इक्विपमेंट. यामध्ये बघा फक्त तुम्हाला मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स मागितला गेलेला आहे जे कोणी डिप्लोमा होल्डर आहे त्यांच्यासाठी. आता यासाठी जर बघितलं तर बघा जे कोणी इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतील यासाठी जर बघितलं तर यामध्ये वर्क एक्सपिरियन्स बद्दल माहिती देण्यात आलेली नाहीये. तुम्ही इथं बघा यामध्ये फक्त जे काही डिप्लोमा होल्डर आहे त्यांच्यासाठी फक्त इथं 1 इयर एक्सपिरियन्स मागण्यात आलेला आहे. त्याखाली बघा एसेन्शियल ड्युटीज बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. वयाची जर लिमिट बघितली तर 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. आता बघा जे ओबीसी एनसीएलची कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 3 वर्षाची सूट आहे आणि जे मागासवर्गीय कॅटेगरी आहे जशी की एससी एसटी कॅटेगरी
त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. म्हणून जे कोणी विद्यार्थी यासाठी पात्र असतील त्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करावा. आता बघा 4 नंबरचे जे पद आहे टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल, यामध्ये बघा तुमचा जो आय-टी आहे तो मागण्यात आलेला आहे. एनी ट्रेड म्हणजे बघा तुमचा जर आय-टी झालेला असेल कोणत्या पण ट्रेडमध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासोबत बघा इथं वर्क एक्सपिरियन्स मागितण्यात आलेला आहे. मिनिमम 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स फॉर ऑपरेशन, रिपेअर, मेंटेनन्स ऑफ ऑल द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. बघा 3 वर्षाचा जर अनुभव असेल तुम्हाला ऑपरेशन, रिपेअर, मेंटेनन्स या फील्डमध्ये तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. वयाची लिमिट जर बघितली तर बघा 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर बघा अशा प्रकारची ही जी भरतीची अपडेट होती. आता बघा तुम्हाला इथं खाली जे आहे तुम्हाला फॉर्मॅट देण्यात आलेला आहे एस-सी, एस-टी कास्ट सर्टिफिकेटचा. त्यासोबतच प्रत्येक जे कॅटेगरी आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेट कशा प्रकारे पाहिजे त्याचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. तर बघा या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. या भरतीची सविस्तर पीडीएफ मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे. तुम्ही जर का टेलिग्रामला अजूनपर्यंत जॉइन झाले नसाल तर बघा लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉइन होऊन जा आणि जी संपूर्ण माहिती आहे ते बघून घ्या. आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या मी जे सांगितलं त्यामध्ये जर झालेलं असेल तर त्यांनी नक्कीच अप्लाय करावं. कारण की बघा जरी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती असली तरी बघा खूप चांगला चान्स आहे आणि खूप चांगली म्हणजे की मस्त सॅलरी तुम्हाला यामध्ये देण्यात येत आहे. आणि या भरतीबद्दल जर काही तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल. तर बघा 12 सप्टेंबरला जर बघितली पहिल्या पदाची जे म्हणजे की इंटरव्ह्यू होणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यू आहे. कुठल्याही प्रकारची ऑनलाईन एक्झाम होणार नाही आहे. पण बघा जर काही जास्त कॅन्डिडेट जर अवेलेबल झाले तर ग्रुप डिस्कशन किंवा रिटन टेस्ट ठेवण्यात येऊ शकते, एवढे तुम्ही लक्षात घ्या. आता डिपेंड करते की त्या टाईमला किती विद्यार्थी हजर राहतात इंटरव्ह्यूसाठी आणि तुम्ही जर यासाठी पात्र असाल म्हणजे की तुमची शैक्षणिक पात्रता यामध्ये झालेली असेल आणि तुमच्याकडे जर अनुभव असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करावं. तर बघा या भरतीची संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.